महानुभाव पंथाने आपल्याला महाराष्ट्र धर्म शिकवलाय, मराठी भाषेला व्याकरण दिलंय, मराठी भाषा समृद्ध केली आहे, समता शिकवली आहे, मानवता शिकवली आहे आणि हा विचार 800 वर्षांपूर्वी सांगणाऱ्या महानुभाव पंथाचा हा वारसा महाराष्ट्र विसरणार नाही, असा उद्गार समाजवादी नेते कपिल पाटील यांनी काढले आहेत। महानुभाव पंथाचे परम महंत बाबा बाभुळकर, महानुभाव पंथाचे परम महंत बाभुळगावकर बाबा यांना राष्ट्रसेवा दलाचा साने गुरुजी समता पुरस्कार प्रदान करताना समाजवादी नेते तथा आमदार कपिल पाटील बोलत होते। MGM विद्यापीठात हा कार्यक्रम पार पडला। राष्ट्रसेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित शिंदे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते। साने गुरुजी ही महाराष्ट्राची माऊली आहे। त्यांनी ममतेतून समता यावी यासाठी आयुष्य खर्ची घातलं। ते लेखक, पत्रकार, नेते, क्रांतिकारक, अनुवादक, कवी होते। एवढे सगळे गुण असलेले गुरुजींजवळ अहंकार नव्हता। प्रत्येक माणूस स्वतंत्र आहे हा विचार मांडलाय। तोच विचार महानुभाव पंथाचा गाभा आहे। महानुभाव पंथ मोक्ष म्हणजे मोकळे होणे असे मानतो। तो विचार मानव जातीला दिशा दाखवेल असा आशीर्वाद बाभुळगावकर महाराज यांनी पुरस्काराला उत्तर देताना व्यक्त केलाय। यावेळी शहरामध्ये अनेक समाजवादी, परिवर्तनवादी विचारांचे नागरिक कार्यक्रमामध्ये उपस्थित होते।